नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY BComसाठी असणाऱ्या ब्रांच अकाउंटिंग या एका महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंग हा TY BComच्या शेवटच्या सत्रासाठी म्हणजेच 6व्या सेमिस्टरसाठी असणारा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण मागील 2 वर्ष MCQ पद्धतीने परीक्षा देत आलेलो आहोत आणि म्हणूनच कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना न्यूमरिकल एक्झाम्पल्स सोडवण्याचा सराव राहिलेला नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि इथून पुढील आपल्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा विद्यापीठाने ठरविल्याप्रमाणे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने आणि डिस्क्रिप्टिव्ह मेथडनुसार द्याव्या लागणार आहेत आणि हे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक जो अकाउंट्सचा टॉपिक आहे तो आपल्याला अत्यंत बारकाईने समजावून घ्यावा लागणार आहे. न्यूमरिकल टॉपिक्सची थ्योरी जी आहे ती आपल्याला जर व्यवस्थित समजली तर त्या थ्योरीवरतीच बेस असणारे जे न्यूमरिकल एक्झाम्पल्स आहेत ते अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये अचूक आपल्याला सोडवता येणं शक्य होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ब्रांच अकाउंटिंगवरती सगळ्या मेथड्सवरती एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. त्यासाठी असणारी फंडामेंटल जी माहिती आहे ती देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. यामध्ये असणारे वेगवेगळे ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या देखील तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर चला तर मग सुरू करूयात ब्रांच अकाउंटिंग या टॉपिकसाठी. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या ब्रांच अकाउंटिंगच्या पहिल्या सेशनमध्ये आपण ब्रांच अकाउंटिंग काय आहे हे समजावून घेणार आहोत. ब्रांच अकाउंटिंगचा अर्थ समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर ब्रांच अकाउंटिंगमध्ये ब्रांचेस कशा पद्धतीने क्लासिफाय केलेले आहेत त्याचं क्लासिफिकेशन देखील आपण समजावून घेणार आहोत. ब्रांच काय आहे हे समजावून घेतल्यानंतर ब्रांच अकाउंटिंग काय आहे हे समजावून घेऊयात. ब्रांच अकाउंटिंगची आवश्यकता काय असते, दॅट मीन्स नीड फॉर ब्रांच अकाउंटिंग, हा देखील भाग आपण डिस्कस करणार आहोत. आणि अकाउंटिंग मेथड्स आहेत त्या अकाउंटिंग मेथड्स डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ब्रांचेससाठीच्या आहेत. पैकी आपण डिपेंडंट ब्रांचेसच्या अकाउंटिंग मेथड्स वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्याच्या फीचर्ससहित किंवा कॅरेक्टरिस्टिक्ससहित आपण समजावून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंगकडे जाण्यापूर्वी ब्रांच म्हणजे काय हे समजणं आणि समजावून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मीनिंग ऑफ ब्रांच, ब्रांच कशाला म्हटलं जातं, तर ब्रांच म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रांच म्हणजे शाखा. इंग्लिशमध्ये जर बोलायचं म्हटलं तर ब्रांच म्हणजे काय, अ सबऑर्डिनेट डिव्हिजन ऑफ अ सेंट्रल ऑफिस. जेव्हा एखादा व्यवसाय सुरू होतो आणि त्या व्यवसायाची व्याप्ती वाढते, त्याचा व्याप वाढतो आणि हा व्याप जो आहे तो जेव्हा वाढवायचा असतो म्हणजेच व्यवसायाचा विस्तार करायचा असतो, त्यावेळेला तो व्यवसाय ज्या ठिकाणी स्थापित झालेला आहे त्या ठिकाणाव्यतिरिक्त जर एखाद्या ठिकाणी त्या व्यवसायाने एखादी आपली शाखा सुरू केलेली असेल किंवा विभाग सुरू केलेला असेल की जो सेंट्रल ऑफिसपासून वेगळा असेल तर त्याला देखील आपण ब्रांच म्हणू शकतो. ही व्याख्या जी आहे ते व्याख्या कंपनी ॲक्ट 1956च्या सेक्शन 2 सबसेक्शन 9 दिलेली आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 9नुसार कंपनी म्हणजे काय, तर कंपनी म्हणजे कोणतीही एखादी इस्टॅब्लिशमेंट की जी ब्रांच म्हणून कंपनी काय करते, तिला आयडेंटिटी देत असते. त्याचबरोबर हेड ऑफिस ज्या प्रकारचा व्यवसाय करतं आहे किंवा व्यवसाय सुरू आहे हेड ऑफिसकडनं, त्याच प्रकारचा व्यवसाय किंवा त्याच प्रकारची ॲक्टिव्हिटी जी आहे
ती जर त्या ब्रांचकडून चालत असेल तर अशा विभागाला, अशा भागाला हेड ऑफिसच्या दृष्टीने ब्रांच असं म्हटलं जातं. एंगेज इन एनी प्रोडक्शन, प्रोसेसिंग और मॅन्युफॅक्चरिंग. ही ब्रांच कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्शनमध्ये एंगेज असू शकते, प्रोसेसिंगमध्ये एंगेज असू शकते किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एंगेज असू शकते. ब्रांचचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेतलेला आहे. ब्रांचच्या डेफिनेशन्स काही दिलेल्या आहेत, त्या डेफिनेशन्स देखील मी मुद्दामहून दिलेल्या आहेत, जेणेकरून सोप्या या ज्या डेफिनेशन्स आहेत ह्या तुम्हाला पटकन लक्षात येतील आणि तुमच्या पाठ होऊन जातील. According to Pickles, a branch is a section of business segregated physically from the main section. याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. सेग्रिगेटेड फिजिकली फ्रॉम द मेन सेक्शन म्हणजे मुख्य इस्टॅब्लिशमेंट जे आहे, मुख्य हेड ऑफिस जे आहे किंवा सेंट्रल ऑफिस जे आहे त्यापासून वेगळा असणारा व्यवसायाचा भाग याला ब्रांच म्हणता येऊ शकतं. अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जर ब्रांचचा अर्थ लक्षात घ्यायचा म्हटला, ब्रांचला जर डिफाईन करायचं म्हटलं तर अ ब्रांच इज क्लिअरली आयडेंटिफिएबल प्रॉफिट सेंटर ऑफ अ बिझनेस हाऊस. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यवसायाच्या ब्रांचेस ओपन केल्या जातात तेव्हा त्या ब्रांचेस या निश्चितपणे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करण्यासाठी किंवा नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी ह्या ब्रांचेस ओपन केल्या जातात. आणि म्हणून जसं कॉस्ट सेंटर आपण म्हणतो त्याचप्रमाणे ह्या ज्या ब्रांचेस आहेत या ब्रांचेसला प्रॉफिट सेंटर असं म्हटलं जातं, कारण या प्रत्येक ब्रांचकडून प्रॉफिट अर्न होणं किंवा जी इन्व्हेस्टमेंट त्या ब्रांचमध्ये केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट रेव्हेन्यू कलेक्ट होणं हे एक्सपेक्टेड असतं. आणि म्हणून अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने या ब्रांचला प्रॉफिट सेंटर असं आयडेंटिफाय आपण करू शकतो. त्याप्रमाणे आपण तिला डिफाईन करू शकतो. राईट. यानंतर ब्रांचेस जर म्हटलं तर ब्रांचेस कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण कसं केलं जातं हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. क्लासिफिकेशन करत असताना सुरुवातीला 2 भागामध्ये या ब्रांचेस ज्या आहेत या ब्रांचेस विभागल्या जातात. त्या 2 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं होम ब्रांचेस. होम ब्रांचेस आहेत याचाच अर्थ दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार आहे फॉरेन ब्रांचेस. आता होम ब्रांचेस म्हणजे काय हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. व्यवसाय जो आहे तो व्यवसाय ज्या देशामध्ये स्थापित केलेला आहे त्याच देशामध्ये जर त्याची दुसरी ब्रांच ओपन होत असेल हेड ऑफिसपासून वेगळी तर तिला आपण होम ब्रांच म्हणू शकतो. दुसरीकडे त्या व्यवसायाची जर शाखा किंवा ती ब्रांच जर आउट ऑफ कंट्री जर तुम्ही स्थापित करत असाल, म्हणजेच भारतासारख्या एखाद्या देशामध्ये तुम्ही सुरू केलेला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाची एखादी ब्रांच जर तुम्ही चायना किंवा US किंवा इंग्लंड अशा जर एखाद्या देशामध्ये जर तुम्ही स्थापित करत असाल तर त्या ब्रांचेसला फॉरेन ब्रांचेस असं म्हटलं जाऊ शकतं. यानंतर होम ब्रांचेस ज्या आहेत ह्या होम ब्रांचेसचं 2 भागामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. त्याचे 2 टाईप्स पडतात. होम ब्रांचेस ज्या आहेत ह्या होम ब्रांचेस डिपेंडंट ब्रांचेस आणि त्यानंतर इंडिपेंडंट ब्रांचेस अशा 2 प्रकारांमध्ये विभागल्या जातात. आता होम ब्रांच म्हणजे काय, फॉरेन ब्रांच म्हणजे काय, डिपेंडंट ब्रांच कशाला म्हणायचं, इंडिपेंडंट ब्रांच कशाला म्हणायचं याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. परंतु या ब्रांचेस ज्या आहेत या ब्रांचेसची वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वैशिष्ट्यांवरून या ब्रांचेस तुम्हाला अधिकच चांगल्या पद्धतीने समजता येतील किंवा समजावून घेता येतील. आणि म्हणून जे क्लासिफिकेशन केलेलं आहे या क्लासिफिकेशन नंतर आपण लगेच प्रत्येक जी ब्रांच आहे तिचे काही फीचर्स, महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण इथे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, होम ब्रांचेस कुठल्या ब्रांचला म्हणायचं तर होम ब्रांचेसचं फीचर लक्षात घेत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या ब्रांचला एजन्सी असं देखील म्हटलं जातं. आणि ही ब्रांच आहे ही ब्रांच ही टोटली हेड ऑफिसवरती डिपेंड असते. होम ब्रांच आहे तिला परचेस पॉवर नसते, म्हणजेच मार्केटमधून माल खरेदी करण्याचा अधिकार होम ब्रांचला असत नाही. फिक्स एक्सपेन्सेस असेल तर या फिक्स एक्सपेन्सेससाठी ही ब्रांच हेड ऑफिसवरती डिपेंड असते. आणि कॅश जी आहे ती कॅश बँकेकडून ब्रांचकडून हेड ऑफिसला दिली जाते. म्हणजे सेल्सच्या माध्यमातून जी काही कॅश कलेक्ट होत असते ती हेड ऑफिसकडे जमा केली जाते. आणि पिरियॉडिकल डेटासुद्धा होम ब्रांचेसकडून
हेड ऑफिसला सबमिट केला जातो. थोडक्यात काही महत्त्वपूर्ण ठळक अशी वैशिष्ट्ये आपण होम ब्रांचेसची पाहिलेली आहेत. होम ब्रांच म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ब्रांच आहे. होम ब्रांचेसमध्ये डिपेंडंट ब्रांचचे जे फीचर्स आहेत की जी ब्रांच हेड ऑफिसवरती डिपेंड असते असा आपण थोडक्यात अर्थ घेऊ देऊ शकतो. याचे फीचर्स आपण आत्ता पाहिलेले आहेत. आता डिपेंडंट ब्रांचेसचे फीचर पाहिल्यानंतर आपण इंडिपेंडंट ब्रांचेसचे फीचर्स काही बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा भाग चर्चा करूयात. फीचर्स काय आहेत इंडिपेंडंट ब्रांचचे? तर इंडिपेंडंट ब्रांच जी आहे ती तिच्या नावाप्रमाणेच टोटली इंडिपेंडंट असते, स्वतंत्र असते. आणि स्वतंत्र असते याचा अर्थ तिला परचेस पॉवर दिलेली आहे. ती स्वतःचे बुक ऑफ अकाउंट्स जे आहेत ती स्वतः मेंटेन करते. स्वतःचं ट्रायल बॅलन्स जे आहे ते ट्रायल बॅलन्स तयार करते आणि हेड ऑफिसकडे फायनल अकाउंट जे आहे ते फायनल अकाउंटचं रेकॉर्ड हेड ऑफिसकडे सबमिट करत असते. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन ब्रांचेस ज्या आहेत त्या फॉरेन ब्रांचेसची थोडीशी आपल्याला वैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला जी स्वतंत्र ब्रांच आहे म्हणजेच इंडिपेंडंट ब्रांच आहे त्याप्रमाणे वाटतील. फॉरेन ब्रांच म्हणजे थोडक्यात आपण मगाशी म्हटलं की व्यवसायाचे एक्सपान्शन करण्यासाठी फॉरेन ब्रांचेस ह्या फॉरेनमध्ये किंवा आउट ऑफ कंट्री इस्टॅब्लिश केल्या जातात. या ब्रांचेस ज्या आहेत या हायेस्ट डिग्री एन्जॉय करतात विथ रेफरन्स टू पॉवर अँड ऑटोनॉमी. इंडिपेंडंट अशा पद्धतीने व्यापार यांच्याकडनं केला जातो. व्यवहार जे आहेत किंवा व्यापार जो आहे तो साहजिकच ज्या कंट्रीमध्ये या ब्रांचेस इस्टॅब्लिश केल्या जातात, ओपन केल्या जातात त्या करन्सीमध्ये म्हणजेच फॉरेन करन्सीमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत त्या रेकॉर्ड होत असतात. आणि अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहेत ते अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मात्र हेड ऑफिसच्या अकाउंटिंग प्रिन्सिपलने अकाउंटिंग करतं तेच अकाउंटिंग प्रिन्सिपल हे ब्रांचला अप्लाय होत असतं. आता आपण थोडक्यात प्रत्येक प्रकारचा म्हणजेच होम ब्रांच आणि फॉरेन ब्रांच यामध्ये क्लासिफिकेशन बघितलं आणि होम ब्रांचमध्ये डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ब्रांचचे फीचर्स वैशिष्ट्ये लक्षात घेतली आणि फॉरेन ब्रांचची वैशिष्ट्ये लक्षात घेतली. आता आपण ब्रांच अकाउंटिंगकडे वळणार आहोत. ब्रांच अकाउंटिंग म्हणजे काय हे समजावून घेऊन नंतर आपण त्याच्या पुढच्या भागावरती चर्चा करूयात. ब्रांच अकाउंटिंग म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंगचा साधा सोपा सरळ अर्थ घ्यायचा तो म्हणजे असा: ब्रांच अकाउंटिंग इज अ अकाउंटिंग ऑफ अ ब्रांच फॉर द पर्पज ऑफ व्हॉट? इफ वी आर गोइंग टू do branch accounting for ascertainment of profit or loss of a particular period. एका ठराविक पिरियड पुरता जर आपल्याला त्या ब्रांचचा प्रॉफिट किंवा लॉस जर काढायचा असेल तर त्यासाठी केली जाणारी ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याला आपण ब्रांच अकाउंटिंग म्हणू शकतो. टू गेट नो गुड्स सेंड टू ब्रांच, आपण माल किती पाठवलेला आहे त्या ब्रांचला तो आकडा आपल्याला समजण्यासाठी, ती माहिती आपल्याला समजण्यासाठी आपण ब्रांच अकाउंटिंग करू शकतो किंवा आपण करतो. त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचला, एखाद्या ठराविक ब्रांचकडे वर्षाच्या शेवटी किंवा पिरियडच्या शेवटी किती स्टॉक शिल्लक आहे तो स्टॉक आपल्याला चेक करायचा असेल तर तिथेसुद्धा आपल्याला ब्रांच अकाउंटिंगची आवश्यकता असते. आणि त्या पर्टिक्युलर ब्रांचने म्हणजे नंबर ऑफ ब्रांचेस समजा असतील 1, 2, 3, 4 असे नंबर ऑफ ब्रांचेस आहेत तर नंबर 2च्या ब्रांचचा एक्सपेन्सेस किती आहे त्या पर्टिक्युलर इयरचा, नंबर 4चा एक्सपेन्सेस किती आहे हे प्रत्येक ब्रांचचं आपल्याला एक्सपेन्सेस समजण्यासाठी आपल्याला ब्रांच अकाउंटिंग करणं गरजेचं असतं. आणि म्हणून हे जे 4 इंटेन्शन्स आहेत हे 4 इंटेन्शन्स फुलफिल होण्यासाठी किंवा पर्पजेस जे आहेत ते पर्पजेस फुलफिल होण्यासाठी जी ॲक्टिव्हिटी केली जाते तिला काय म्हटलं जातं? ब्रांच अकाउंटिंग असं म्हटलं जातं. आय होप की तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग जे आहे ते ब्रांच अकाउंटिंग अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंग जे आहे त्या ब्रांच अकाउंटिंगच्या नीड काय आहेत हे 1-2 मिनटात आपण समजावून घेऊयात. मला कल्पना आहे की कोणताही अकाउंटचा टॉपिक जो आहे तो अकाउंटचा टॉपिक विद्यार्थी जेव्हा अभ्यासासाठी घेतात तेव्हा विद्यार्थ्यांना सरळ सरळ त्या न्यूमरिकल्सकडे जाण्यामध्ये जास्त रस असतो, जास्त इंटरेस्ट असतो. परंतु बाळांनो, लक्षात घ्या की कोणत्याही न्यूमरिकल एक्झाम्पलकडे जात असताना जर तुम्ही त्या टॉपिकची जर थ्योरी जर व्यवस्थितपणे अभ्यासलीत तर तुम्हाला ते न्यूमरिकल एक्झाम्पल अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेता येतं आणि ते तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येतं. तर आपण काही मुद्दे बघूयात की ज्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मी तुम्हाला ब्रांच अकाउंटिंगची गरज जी आहे ती गरज समजावून सांगणार आहे.
टू इनकॉर्पोरेट प्रॉफिट ऑब्लिक लॉस मेड बाय ब्रांच अँड इट्स ॲसेट्स अँड लायबिलिटीज इन द फर्म फायनल अकाउंट. म्हणजेच काय, प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो ब्रांचचा प्रॉफिट किंवा लॉस आणि त्याच पद्धतीने त्या ब्रांचच्या असणाऱ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज ज्या आहेत त्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला ब्रांच फायनल अकाउंटमधून काय करता येतात, इनकॉर्पोरेट करता येतात. टू असर्टेनमेंट रिक्वायरमेंट ऑफ कॅश अँड स्टॉक फॉर इच ब्रांच. प्रत्येक ब्रांचची कॅशची रिक्वायरमेंट, स्टॉकची रिक्वायरमेंट जी आहे ती देखील आपल्याला ब्रांच अकाउंटिंगमधून निश्चित करता येते. टू असर्टेन वेदर द ब्रांच इज यील्डिंग अ सॅटिस्फॅक्टरी रेट ऑफ रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इन इट. म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे की जिला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट म्हणजे त्या भांडवली गुंतवणुकीच्या अगेन्स्ट आपल्याला ती ब्रांच नफा मिळवून देते का आणि समाधानकारक अशा पद्धतीने नफा मिळतोय का हे देखील आपल्याला ब्रांच अकाउंटिंगमधून निश्चित करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंग जे आहे ते ब्रांच अकाउंटिंग आपल्याला एखाद्या ब्रांचने किती स्टॉक होल्ड केलेला आहे अकाउंटिंग इयरच्या शेवटी तो स्टॉक देखील आपल्याला चेक करता येतो. म्हणजेच क्लोजिंग स्टॉक किती आहे ॲट द एंड ऑफ द इयर तो देखील आपल्याला निश्चित करता येतो. त्याचबरोबर एखाद्या ब्रांचमधून किती कमिशन दिलेलं आहे किंवा किती कमिशन पेएबल आहे, जर ते प्रॉफिटवरती बेस असेल तर प्रॉफिट काढणं गरजेचं असतं आणि त्या प्रॉफिटवरती बेस अशा पद्धतीचं कमिशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. टू असर्टेन प्रॉफिटॅबिलिटी ऑफ इच ब्रांच सेपरेटली फॉर अ पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर. म्हणजेच एखाद्या ब्रांचचा सेपरेट अशा पद्धतीचा प्रॉफिट जो आहे तो आपल्याला काढता येतो. कारण व्यवसायाला होणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट त्याच्या नंबर ऑफ ब्रांचेसकडून होत असतो, परंतु कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचकडनं किती प्रॉफिट झालेलं आहे, एखादी ब्रांच तोट्यामध्ये तर नाही ना, हे समजण्यासाठी प्रत्येक ब्रांचचं सेपरेट असं ब्रांच अकाउंटिंग करणं हे महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. एक दोन मुद्दे फक्त राहिलेले आहे. टू चेक द फायनान्शियल पोझिशन ऑफ इच ब्रांच. प्रत्येक ब्रांचची फायनान्शियल पोझिशन जी आहे ती समजावून घेण्यासाठी, त्याचबरोबर प्रोग्रेस आणि परफॉर्मन्स जो आहे तो समजावून घेण्यासाठी ब्रांच अकाउंटिंगची गरज असते, हे लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंग करत असताना आपल्याला मुख्यत्वे करून डिपेंडंट ब्रांचेस ज्या आहेत त्या डिपेंडंट ब्रांचेसच्या अकाउंटिंग करायचं असतं. कारण इंडिपेंडंट ब्रांच आहेत त्या इंडिपेंडंट ब्रांच स्वतःचं अकाउंटिंग करत असतात. त्या सेम अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करतात की ज्या हेड ऑफिसकडनं फॉलो केल्या जातात. स्वतःचं ट्रायल बॅलन्स बनवतात आणि सगळं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड हे हेड ऑफिसकडे सबमिट केलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला स्पेसिफिकली अकाउंटिंग मेथड ज्या आहेत त्या डिपेंडंट ब्रांचेससाठीच्या अभ्यासायच्या आहेत. मग या अकाउंटिंग मेथड कोणत्या आहेत तर आपल्याला एकूण 4 अकाउंटिंग मेथड अभ्यासायच्या आहेत. पैकी पहिली अकाउंटिंग मेथड जी आहे ती आहे डेटर्स मेथड. हिला डेटर्स सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. दुसरी अकाउंटिंग मेथड आहे जिला फायनल अकाउंटिंग सिस्टीम किंवा फायनल अकाउंट सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. आणि ब्रांच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं देखील म्हटलं जातं. कारण या मेथडमध्ये ब्रांच अकाउंट काढलं जातं, ओपन केलं जातं, त्याचबरोबर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील काढलं जातं आणि म्हणून तिला फायनल अकाउंट सिस्टीम असं म्हटलं जातं. तिसरी जी मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, ती तिसरी मेथड आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड. आता स्टॉक अँड डेटर्स मेथड काय आहे ते देखील आपण समजावून घेणार आहोत. आणि चौथी जी मेथड आहे ती आहे होलसेल ब्रांच मेथड. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला फक्त अकाउंटिंग मेथड्स सांगितलेले आहेत, त्याचे पॉईंट्स इथे हायलाईट केलेले आहेत. मुद्दाम होऊन मी आता कोणत्याही एक मेथडवरती जास्त बोललेली नाही, कारण आपल्याला प्रत्येक मेथड म्हणजेच 1 बाय 1 अशा पद्धतीने ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने अकाउंटिंग करायचं आहे ती अकाउंटिंग सिस्टीम आपल्याला शिकायची आहे. म्हणून आत्ता आपण त्यावरती वेळ घालवणार नाही आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या 4 मेथड्सपैकी मी सगळ्यात सुरुवातीला स्टॉक अँड डेटर्स मेथड ही चर्चेसाठी घेतलेली आहे. एक मेथड आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्या मेथडनंतर 1 बाय 1 इतर मेथड्स आपण घेणार आहोत. तर स्टॉक अँड डेटर्स मेथड जी आहे ही स्टॉक अँड डेटर्स मेथड इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ॲनालिटिकल मेथड किंवा स्टॉक अँड डेटर्स मेथड अशी 2 नावं तिला आहेत.
तुम्हाला जे MCQs विचारलेले असतात, म्हणजे 5-6 MCQs तुम्हाला विचारलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला स्टॉक अँड डेटर्स मेथडला खालीलपैकी कुठल्या नावाने ओळखलं जातं? तर सिंथेटिक मेथड अशी देखील मेथड आहे, जिला डेटर्स मेथड म्हणतात. परंतु ॲनालिटिकल मेथड हे स्टॉक अँड डेटर्स मेथडचं दुसरं नाव आहे, हे लक्षात घ्यायचं. आता ॲनालिटिकल मेथड आर जनरली यूज्ड किंवा स्टॉक अँड डेटर्स मेथड ही कधी यूज केली जाते अकाउंटिंगसाठी, की जेव्हा सर्वसाधारणपणे माल जो आहे तो ब्रांचला इनव्हॉइस प्राईजवरती म्हणजे सेलिंग प्राईजवरती पाठवला जातो त्यावेळेला. आता इनव्हॉइस प्राईज म्हणजे काय, सेलिंग प्राईज म्हणजे काय, कॉस्ट प्राईज म्हणजे काय आणि याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर हा भाग आपण चर्चा करणार आहोत एक्झाम्पल सोडवत असताना. त्यानंतर जेव्हा ब्रांचची साईज जी आहे ही ब्रांचची साईज ही बऱ्यापैकी मोठी असते, सफिशियंटली लार्ज असते, त्यावेळेला स्टॉक अँड डेटर्स मेथड वापरली जाते. आणि साहजिकच ब्रांचची साईज मोठी आहे याचाच अर्थ ब्रांचचा जो टर्नओव्हर आहे तो देखील सबस्टॅन्शियली हाय अशा पद्धतीचा दाखवलेला असतो. आणि दिस मेथड नीड टू मेंटेन द ब्रांच अकाउंट ऑन इलॅबरेटिव्ह मेथड. बाळांनो, स्टॉक अँड डेटर्स मेथड जे आहे ते स्टॉक अँड डेटर्स मेथड मध्ये काही अकाउंट्स आपल्याला ओपन करायचे असतात आणि ते अकाउंट्स ओपन कशासाठी करायचे, त्याचा पर्पज काय आहे, तो एका टेबलमध्ये तुम्हाला मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पर्पज जर तुम्हाला समजला तर आपण हे अकाउंट का ओपन करायचं, म्हणजेच या अकाउंटमध्ये मिसिंग फिगर आपल्याला काय सापडू शकतात किंवा काय शोधाव्या लागतील हे तुमच्या पटकन लक्षात येईल. पहिलं अकाउंट जर तुम्ही पाहिलं तर साहजिकच पहिलं अकाउंट आहे ब्रांच स्टॉक अकाउंट. हे ब्रांच स्टॉक अकाउंट जे आहे त्या ब्रांच स्टॉक अकाउंटमधून आपण जसं आपण नीड बघितली होती, ब्रांच अकाउंटिंग कशासाठी केलं जातं, तर साहजिकच शॉर्टेज आणि सरप्लस इन स्टॉक म्हणजे काही कमी पडलेले आहे का किंवा काही सरप्लस स्टॉक आहे का हा देखील आपण त्यातून शोधून काढतो. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक जर आपल्याला स्टॉक अकाउंटचा दिलेला नसेल तर तो देखील आपल्याला या स्टॉक अकाउंटमध्ये शोधता येतो. त्याचप्रमाणे डेटर्स अकाउंट दिलेला आहे, ओपन क्लोजिंग बॅलन्स, क्रेडिट सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, या फिगर्स ज्या आहेत या फिगर्स आपल्याला डेटर्स अकाउंटमधून मिळू शकतात. PT कॅश अकाउंट जे आहे ते ब्रांचसाठी आपल्याला ॲक्च्युअल PT एक्सपेन्सेस किती त्या ब्रांचकडून त्या वर्षामध्ये झालेले आहेत ते आपल्याला शोधण्यासाठी मदत करतं. ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट जे आहे ते ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट हे PT कॅश अकाउंटपेक्षा वेगळं आहे, लक्षात घ्यायचं. आणि एक्सपेन्सेस अकाउंट जे आहे ते त्या ब्रांचचं टोटल एक्सपेन्सेस जो इन्कर्ड झालेला आहे, जो पूर्ण वर्षभरामध्ये टोटल एक्सपेन्सेस झालेला आहे तो डिस्क्लोज करण्याचं काम टोटल एक्सपेन्सेस अकाउंट किंवा ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट आपल्याला करत असतं. त्याचबरोबर गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट हे अकाउंट ओपन केलं जातं. यामध्ये आपल्याला नेट कॉस्ट ऑफ गुड्स सेंट टू ब्रांच म्हणजे ब्रांचला पाठवलेल्या मालाची जी मूळ किंमत आहे किंवा नेट कॉस्ट जी आहे ती आपल्याला गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंटमधून मिळत असते. ब्रांचचे असणारे फिक्स ॲसेट्स जे आहेत त्या फिक्स ॲसेटची पोझिशन आपल्याला फिक्स ॲसेट अकाउंटमधून कळत असते. कॅश अकाउंटमधून आपल्याला कॅशची पोझिशन कळत असते. ॲडजस्टमेंट अकाउंट जे आहे ते ब्रांच अकाउंटिंगमध्ये ओपन केलं जातं, ज्यामधून आपल्याला ब्रांचला झालेला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा शोधता येतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याला म्हटलं जातं. हे ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट ऑफ अ ब्रांच ऑर नेट लॉस ऑफ अ ब्रांच हे असर्टेन करण्यासाठी किंवा शोधून काढण्यासाठी ओपन केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट जो आहे हा चार्ट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे पर्पजेस जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला अकाउंट ओपन केल्यानंतर मिसिंग फिगर किंवा बॅलन्सिंग फिगर जी येईल ते बॅलन्सिंग फिगर म्हणजे नक्की काय आलेलं आहे हे तुम्हाला रेकग्नाईज होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. आपण हा जो भाग बघितलेला आहे आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण जे काही शिकलेलो आहोत त्याचा एक आढावा घ्यायचा आहे. आणि तो आढावा घेत असताना जर आपण काही प्रश्न जर स्वतःला विचारले आणि त्याची उत्तरं जर आपण देऊ शकलो तर निश्चितपणे आपण इंटेन्स स्टडी या सेशनचा केला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बाळांनो, नॉलेज चेकमध्ये तुम्हाला मी पहिला प्रश्न टाकलेला आहे. हा पहिला प्रश्न वाचायचा आहे आपण. पहिला प्रश्न आहे, डिपेंडंट ब्रांचेस आर डिपेंडंट ऑन हेड ऑफिस फॉर. उत्तर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवायचे की डिपेंडंट ब्रांच ज्या आहेत या हेड ऑफिसवरती खालीलपैकी कोणत्या
कारणासाठी, कोणत्या गोष्टींसाठी डिपेंड असते? पहिला तुम्हाला पर्याय दिलेला आहे फिक्स एक्सपेन्सेस, दुसरा पर्याय दिलेला आहे गुड्स आणि तिसरा पर्याय दिलेला आहे बोथ ऑफ दी अबो. म्हणजेच जर तुमचं उत्तर असेल की डिपेंडंट ब्रांच ही हेड ऑफिसवरती फिक्स एक्सपेन्सेस आणि गुड्स या दोन्ही गोष्टींसाठी डिपेंड असते, तर तुम्ही तिसरा पर्याय निवडू शकता. मला वाटतं उत्तर तुमचं ठरलं असेल, तुमच्या लक्षात आलेलं असेल की बरोबर उत्तर आहे बोथ ऑफ दी अबो. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी विचारलेला आहे. इंडिपेंडंट ब्रांच हॅव राईट टू परचेस फ्रॉम ओपन मार्केट. स्वतंत्र ज्या शाखा असतात, जिला आपण इंडिपेंडंट ब्रांच म्हणतो, त्यांना मार्केटमधून परचेस करण्याचा अधिकार असतो. खाली 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. एकतर वरील स्टेटमेंट जे आहे हे बरोबर असेल तर त्याला ट्रू म्हणायचं आहे, आणि जर तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तर तुम्ही फॉल्स हा बी ऑप्शन निवडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देखील मला वाटतं तुम्हाला मिळालेलं असेल की इंडिपेंडंट ब्रांच ज्या असतात त्यांना मार्केटमधून परचेस करण्याची पॉवर असते. सो द राईट आन्सर इज ए, दॅट इज ट्रू. The next question for you. From accounting point of view, a branch is a clearly identifiable dash dash center of a business. काय उत्तर आहे याचं? Yes. Head office considered branch as a profit center of a business. काय म्हणून कन्सिडर करते? प्रॉफिट सेंटर म्हणून कन्सिडर करत असते. ओके. त्यानंतर 4th क्वेश्चन आहे. The difference of branch expenditure account transfer to dash dash account of head office. हेड ऑफिस जे वेगवेगळे अकाउंट ब्रांच अकाउंटिंगमध्ये ओपन करत असते त्यापैकी आपण ब्रांच एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे, आणि ब्रांच एक्सपेंडिचर अकाउंटचा जो बॅलन्स असतो म्हणजे टोटल एक्सपेंडिचर जे असतात ते कोणत्या दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात, तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर ओपन केलेलं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर ओपन केलेलं नसेल तर आपण ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटला हे ट्रान्सफर करत असतो सगळे एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर टू असर्टेन डॅश डॅश ॲट ब्रांच. ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट कशासाठी ओपन केलं जातं? तो टेबल जर तुम्ही लर्न केला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील. ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट हा ब्रँचचा ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी, निश्चित करण्यासाठी ओपन केलेलं असतं, प्रिपेअर केलेलं असतं. त्याचप्रमाणे 6वा प्रश्न आहे. ब्रांच पेटी एक्सपेन्सेस अकाउंट प्रिपेअर टू अ सर्टन डॅश डॅश ॲट ब्रांच. साहजिकच पी टी एक्सपेन्सेस जे आहेत ते पी टी एक्सपेन्सेस किती झालेले आहेत हे निश्चित करण्यासाठी ओपन केलेलं असतं. ब्रांच स्टॉक अकाउंट प्रिपेअर टू अ सर्टेन एनी सरप्लस ऑर शॉर्टेज इन स्टॉक. सो स्टुडंट्स, 8वा जो प्रश्न आहे हा 8वा प्रश्न तुमचा शेवटचा प्रश्न आहे. स्टॉक अँड डेटर्स सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज ॲनालिटिकल मेथड. हा प्रश्न आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. स्टॉक अँड डेटर्सच्या सुरुवातीला आपण हा प्रश्नाचं उत्तर घेतलेलं आहे. त्यानंतर क्रेडिट सेल्स कॅन बी असर्टेन विथ डेटर्स अकाउंट. नेट प्रॉफिट लॉस असर्टेन विथ कुठून? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि याबरोबरच आपण काय केलेलं आहे? ब्रांच अकाउंटिंगचं सुरुवात आपण केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच अकाउंटिंग या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. अतिशय बारकाईने तुम्हाला हा अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे, आणि समजून घेतलेल्या भागावरती मुद्दामहून एक असाइनमेंट मी तुम्हाला दिलेली आहे. ब्रांच अकाउंटिंग म्हणजे काय, आणि ब्रांच अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स तुम्ही पुन्हा एकदा वाचणं, शक्य असेल तर असाइनमेंट म्हणून लिहून काढणं हे इथे असाइनमेंट म्हणून एक्सपेक्टेड आहे. ते तुम्ही करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ब्रांच अकाउंटिंगचा अभ्यास हा तुमचा झालेल्या सेशन्सवरचा पूर्ण व्हावा तर तुम्ही हे असाइनमेंट म्हणून काम पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेशनच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच ब्रांच अकाउंटिंगवरती 5 ते 6 व्हिडिओज जे आहेत किंवा सेशन्स जे आहेत ते सेशन
ऑलरेडी मी तयार करून ठेवलेले आहे. सो हे सेशन्स तुम्हाला जर पाहण्याची इच्छा असेल तर हे सेशन्स सिक्वेन्सली तुम्ही बघू शकता, ज्यातून ब्रांच अकाउंटिंगचं प्रत्येक प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला अतिशय इझिली सोडवता येऊ शकतं. आणि पुढे जे आहे ते पुढे सेशन आपण कुठलं घेणार आहोत ते देखील तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवणार आहे. आपण ब्रांच अकाउंटिंग म्हणजे काय हे तर पुन्हा बघणारच आहोत. पुन्हा आपण ब्रांच अकाउंटिंग जे आहे तर ते बघून त्यानंतर पुढची जी आहे सेशन्स, तर त्या सेशन्समध्ये डिपेंडंट ब्रांचेसचं जे अकाउंटिंग आहे, जे आपण स्टॉक अँड डेटर्स मेथडसाठी आत्ता पाहिलेलं आहे. टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला ते कोणते अकाउंट ओपन करायचे त्याचे पर्पजेस सांगितलेले आहेत. तर हे अकाउंटिंग करत असताना जर्नल एंट्रीज ज्या असतात तर त्या प्रोफॉर्मा जर्नल एंट्रीज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि प्रोफॉर्मा जर्नल एंट्रीजवरती आपण फक्त थांबणार नाहीत, तर सेम सेशनमध्ये आपण प्रोफॉर्मा जर्नल एंट्रीज आणि एक एक्झाम्पल जे सॉल्व्ह केलेलं असेल, जे मी तुम्हाला फक्त समजावून सांगणार आहे, तर एक एक्झाम्पल देखील आपण यामध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील सर्व सेशन्स, पुढील सर्व व्हिडिओज जर तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा जो यूट्यूब चॅनल आहे जो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, तुम्ही लक्षात घ्या की इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करण्याऐवजी मी मुद्दामून मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय साध्या भाषेमध्ये हे ज्ञान पोहोचावं. आणि ब्रांच अकाउंटिंग जे आहे ते ब्रांच अकाउंटिंग आपल्याला सोडवायचं आहे, ते समजलं तर आपल्याला ते एक्झाम्पल सोडवता येतील, हे याच्यामागचं इंटेन्शन आहे, लक्षात घ्या. हा यूट्यूब चॅनल जो आहे, हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नोटिफिकेशन्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत, चांगल्या गोष्टी आपल्याला ॲप्रिशिएट करता आल्या पाहिजेत, आणि म्हणून आपण आवर्जून या चॅनलसाठी लाईक्स देऊ शकता. तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग जर इंटेन्सली आणखी अभ्यासायचं असेल तर काही ॲडिशनल रेफरन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. इथे 2 अतिशय चांगले रेफरन्स बुकचे नावं मी मुद्दामून टाकलेले आहेत. हे रेफरन्स बुक तुम्ही इंटेन्स स्टडीसाठी रेफर करू शकता. थँक्यू सो मच. तुम्ही अतिशय पेशंटली हे सेशन पूर्ण केलेलं आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी. थँक्यू सो मच.